हॅलो एव्हरीवन, माय नेम इज तृप्ती आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी धडा क्रमांक 4 ही पिसे कोणाची. तर चला मग पाहूयात ही पिसे कोणाची. मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. Once there was a girl named Minu. She was living in the house near the farm. मीनू नाम की एक लड़की अपने खेत में बसे घर में रह रही थी. एक दिन खेलते खेलते उसे 2 पर यानी फेदर्स पंख मिले. She found 2 feathers. She picked up those feathers and watched it curiously. मीनू likes those feathers. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिसे तुझी आहेत का? She saw a hen. मीनू को रास्ते में एक मुर्गी दिखी. उसने मुर्गी को पूछा, इज दिस योर फेदर्स? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहिले. कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत, असं म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. मुर्गी ने उन पंखों को ध्यान से देखा और बोली, ये पंख मेरे नहीं है. दीज आर नॉट माई फेदर्स. एंड शी सैट इन अ कूप. और वो अपने दरबे में जाकर बैठ गई. अ हाऊस ऑफ हॅन इज कॉल्ड कूप. कूप म्हणजेच कोंबड्यांचे खुराडे. कोणाची आहेत बरं ही पिसं, असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले, याची तर नाही ती पिसं. किसके होंगे ये पर, ये सोचते सोचते मीनू आगे चली गई. शी रिच नियर वन ट्री. देर शी सॉ अ पिजन. एक पेड़ पर मीनू को कबूतर यानी कपोत दिखा. शी आस्क्ड दैट पिजन, इज दिस योर फेदर्स? तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत. देन द पिजन सेड, नो, दीज आर नॉट माय फेदर्स. कोणाची आहेत बरं ही पिसं, या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. Minu went off from there. She saw a beautiful peacock was coming to her with his mesmerizing feathers. उसने देखा एक मोर अपने आकर्षक मनमोहक पंख लेके सामने से आ रहा था. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबिरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. She observed the feathers in her hand and realized these are not the feathers of peacock. मीनू ने अपने हाथों में पकड़े हुए उन पंखों को ध्यान से देखा. तभी उसे पता चला कि ये पंख, ये पर बिल्कुल भी मोर के नहीं हो सकते. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहित आहे का? फिर भी उसने मोर को पूछा, डू यू नो हुज दिस फेदर्स आर? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. Peacock looked at those feathers and told Minu, "It is a duck feathers." मोर ने उन पंखों को ध्यान से देखा और मीनू को बोला कि ये पंख बतक के हैं. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. मीनू became happy. Further she asked Peacock, where would she get the duck? मोर ने बतख कहाँ मिलेगा उसका पता मीनू को बताया. नदीवर दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. मीनू नदी के पास आ गई. नदी के पास घनी झाड़ियां थी. मीनू की आवाज सुनकर बतख उन घनी झाड़ियों से बाहर आ गया. मीनू said, I got your feathers and I was searching for you. Now just take your feathers. मीनू बतख को बोली, मुझे आपके पंख खेतों में मिले. आपके पंख लेकर मैं आपको ढूंढते हुए यहाँ तक चली आई. ये लीजिए आपके पंख. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मीनू की ये बात बतख को विलक्षण लगी. ही फील्स प्राउड.
ही सेड मीनू, एक बार निकले हुए पंख फेदर्स अभी फिर से जोड़े नहीं जा सकते। अब तुम ये पंख अपने पास रखो। अगर तुम्हें ऐसे ही अलग अलग पर पंख मिले तो अपने पास ही संभाल कर रखना। मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. मीनू आनंदित होके अपने घर चली आई. शी केप्ट दोज फेदर्स इन हर नोटबुक. मीनू ने उन पंखों को अपनी किताब में रख दिया. तर मग कोणाची बरं होती ती पिसा? मीनूला सापडलेली ती पिसं बदकाची होती.